नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गणपती बाप्पासाठी प्रसादात वाटण्यासाठी घरीच अगदी हलवाई स्टाईल रसरशीत मोत्यासारखी मोकळी सुटसुटीत परफेक्ट अशी गोड बुंदी बनवून घेणार आहे. त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे. वाटीने आपल्याला जास्त असं दाबूनही पीठ भरायचं नाही किंवा गच्चही अशी वाटी भरून घ्यायची नाही, तर सपाट आणि हलक्या हाताने दाबून अशी मी इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे. बेसन पीठ आपलं घरचं किंवा विकतचं तुम्ही कोणतंही घेऊ शकता, फक्त ते बारीक दळलेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण बुंदीसाठी हे पीठ खलवत असल्यामुळे पाणी आपल्याला इथे हळूहळू आणि थोडं थोडं घालून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे पीठ चाळून घेतलेलं नाही. अनेकदा जेव्हा आपण बुंदी बनवतो तेव्हा पीठ चाळून घेतलं जातं, कारण त्यातल्या गुठळ्या ज्या असतात त्या पूर्ण फुटल्या जावं म्हणून. पण इथे मी एक वेगळी टिप तुम्हाला ते दाखवणार आहे. पीठ इथे आपण घट्टसर असं खलून घेतलेले. बुंदी चांगली सॉफ्ट पडावा आणि एकदम झाऱ्यातून व्यवस्थित पडण्यासाठी काय करायचं आहे, मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आणि अगदी 1 मिनिटभर आपल्याला मिक्सरला हे पीठ फेटून घ्यायचं. या पद्धतीने त्यामध्ये एकदम स्मूथपणा येतो. आपल्याला जास्त पीठ फेटायला किंवा हलवायला अजिबात लागत नाही. त्यानंतर त्यामध्ये तेच भांडं धुवून आपल्याला थोडंसं इथे पाणी घालून घ्यायचं. आता इथे पाणी घालून घेतलं की पीठ आपल्याला व्यवस्थित खलून घ्यायचं. तर इथे या पद्धतीने पीठ मी इथे खलून घेतलेलं बघू शकताय. झाऱ्यातून आपली बुंदी व्यवस्थित खाली पडते. तुम्हाला जर बुंदी करताना किंवा तळताना जर प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन पीठ ॲड करू शकता, पण सध्या तरी आपल्याला याच पद्धतीने पीठ इथे खलून घ्यायचं. त्यानंतर आपण इथे पिवळी, लाल आणि येल्लो अशी हिरवी अशी आपण इथे बुंदी बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी 2 वाट्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला थोडंसं पळीभर आपल्याला इथे पीठ साईडला काढून घ्यायचं. आता जिथे आपल्याला जास्त बुंदी येल्लो कलरची करायची आहे किंवा तुम्हाला नारंगी कलरची करायची असेल, ऑरेंज कलरची, तर तुम्ही यामध्ये आपल्याला फूड कलर घालून घ्यायचा. अगदी चिमूटभर मी फूड कलर यामध्ये घातलेला आहे. त्यानंतर हिरवा कलर इथे घेतलेला आहे आणि इथे लाल कलर घेतलेला आहे. थोडंसं घालून आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित खलून घ्यायचा. हा कलर बघू शकता, पिठांचा कलर जो आहे तो अगदी बदलला गेलेला आहे, हिरवा आणि रेड. आता हिरवा जास्त जर तुम्हाला डार्क असा हिरवा कलर बुंदीला पाहिजे नसेल तर तुम्ही अजून थोडासा कलर यामध्ये वाढू शकता. आता 1.5 वाटीसाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे. जर तुम्हाला जास्त बुंदी गोड पाहिजे नसेल तर अगदी तुम्ही 1.5 वाटीसाठी 1.5 वाटीसुद्धा साखर तुम्ही इथे घेऊ शकता. 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालून आपल्याला साखर विरघळेपर्यंत इथे हलवत राहायचे. आता इथे पाक आपण बुंदीसाठी बनवते, त्यामुळे आपल्याला एकतारी पाक अजिबात बनवायचा नाही. जसं आपण गुलाबजामसाठी पाक बनवला जातो तसंच पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे. एकदा जर आपल्या पाकाला उकळी आली की त्यानंतर फक्त 2 ते 3 मिनटं पाक आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर लगेच गॅस बंद करायचा. 1 चमच्याभर साजूक तूप घालायचं, म्हणजे पाक पुढेही जात नाही आणि पाकाचे असे खडेसुद्धा होत नाही. विलायची पावडर यामध्ये आणि विलायची घालून घेतली. पाक आपला बनवून तयार झालेला आहे. आता आपण इथे बुंदी पाडून घेणार आहे. तर इथे कढई नेहमी आपल्याला पसरट घ्यायची आणि शक्यतो जाड बुडाची कढई आपल्याला बुंदी तळताना घ्यायची आहे. तेल तापायला ठेवलेलं आहे. आता पिठामध्ये काय करायचं, आपल्याला थोडंसं चिमूटभर सोडा घालायचा. त्यामुळे काय होतं, बुंदी चांगली फुगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोकळ अशी बुंदी होते आणि पाक जो असतो ती चांगली शोषून घेते. म्हणून इथे आपल्याला थोडासा चिमूटभर सोडा घालून पीठ परत एकदा चांगलं आपल्याला इथे हलवून घ्यायचे. आता तेल तापलं की नाही हे आपल्याला यामध्ये थोडेसे पीठ घालून बघायचं. तर आपले पीठ चांगलं तापलं गेलेलं आहे. त्यानंतर सोऱ्याला काय करायचं, ते झाऱ्या नाही आहे पण आपला जो घरातला छोटासा झाऱ्या असतो ना, तो झाऱ्या आपल्याला इथे वापरायचा आहे. इथून सुद्धा ह्या झाऱ्यातून सुद्धा बुंदी एकदम परफेक्ट गोल गरगरीत पडते. त्यानंतर आपल्याला गॅस इथे असा थोडासा बारीक ठेवायचा आहे, जास्त बारीक अजिबात ठेवायचा नाही. म्हणजे जेव्हा आपण फुल गॅस करतो थोडासा तो बारीक ठेवायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे.
तेल जर चांगलं तापलेलं असेल तरच तुमची गोल आणि मोत्यासारखी गरगरीत बुंदी इथे तयार होईल. नाही तर तेल तापलेलं नसेल आणि गॅस पूर्ण तुम्ही बारीक केलेला असेल तर बुंदी एकदम चपटी होते. बुंदी पाडताना झाऱ्या आपल्याला इथे अजिबात हलवायचा नाही. फक्त तुम्हाला असं वाटलं की बुंदी पडत नाही झाऱ्यातनं किंवा पीठ खाली गळत नाही, तेव्हा पाठीमागच्या साईडला दांड्याला आपल्याला फक्त थोडासा हाताने किंवा कशाने तरी झाऱ्यावरती ठोकायचं, म्हणजे बुंदी खाली व्यवस्थित पडते. बुंदी इथे जास्त अशी कडक होईपर्यंत तळून घ्यायची नाहीये, तर फक्त थोडीशी ती सॉफ्ट असली पाहिजे. जास्त जर कडक होईपर्यंत तुम्ही बुंदी तळली तर ती व्यवस्थित पाकामध्ये मुरणार नाही आणि बुंदी अगदी अशी खायला सुद्धा वातड लागेल. म्हणून आपल्याला बुंदी इथे जास्त कडक तळायची नाही, पण अगदीच ती कच्ची सुद्धा ठेवायची नाही. बुंदी तेलामध्ये सोडली की आपल्याला 2 मिनिटभर ती तळून घ्यायची, म्हणजे बुंदी जास्त कडक सुद्धा होत नाही आणि कच्ची सुद्धा राहत नाही. तर येल्लो बुंदी आपण इथे पाडून घेतलेली आहे. त्यानंतर जी आपली ग्रीन कलर म्हणजे हिरवा कलरची जी बुंदी आहे ती आपण इथे पाडून घेतोय. ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित पाडून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला येल्लो आणि रेड कलरची बुंदी सुद्धा आपल्याला इथे पाडून घ्यायची. बुंदी करताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे की पीठ व्यवस्थित झाऱ्यातून पडेल असंच घालून घ्यायचं आहे. पीठ शक्यतो जास्त घट्ट किंवा जास्त पाण्यासारखं पातळ अजिबात घालवायचं नाही. आणि बुंदी तळताना शक्यतो गॅस हा जास्त मोठाही नाही ठेवायचा आहे आणि जास्त बारीक नाही ठेवायचा. फक्त तेलाला चांगला असा ताव बसला पाहिजे एवढा गॅस आपल्याला इथे चालू ठेवायचा. म्हणजे काय होतं, बुंद्या आपण झाऱ्यातून गळेपर्यंत पहिली पडलेली बुंदी सुद्धा आपली जळत नाही. तर इथे बघू शकता एकदम मोत्यासारखी गोल गरगरीत आपली बुंदी बनून तयार झालेली आहे. पाक आपला थंड झाला होता म्हणून आपल्याला पाक हलकासा गरम करून घ्यायचा आणि गरम पाकामध्ये आपल्याला ही बुंदी घालून घ्यायची. जर तुम्ही पाक पूर्ण थंड झाला आणि त्यामध्ये बुंदी घातली तर बुंदी ही पाक शोषून घेणार नाही, व्यवस्थित पाकामध्ये ती मुरणार नाही आणि रसरशीत अशी बुंदी तुमची बनणार नाही. म्हणून काय करायचं आहे की आपल्याला बुंदी जेव्हा पाकात घालायची तेव्हा पाक आपल्याला गरम करून घ्यायचा. इतकाही गरम करायचा नाही आणि थंड सुद्धा ठेवायचा नाही, ते व्यवस्थित तो गरम करायचा. हाताला हलकासा चटका बसेपर्यंत आपल्याला पाक इथे गरम करायचा. त्यानंतर लगेच बुंदी त्यामध्ये घालून व्यवस्थित खालीवर करून आपल्याला त्यामध्ये मुरायला ठेवायची. झाकण वरनं ठेवायचं आणि साधारणतः 4 ते 5 तास आपल्याला अशीच मुरायला ठेवायची. 4 ते 5 तासाच्या नंतर आपल्याला जरासं ती चेक करायची. जर तुम्हाला असं वाटलं की पाक तुमचा शिल्लक आहे आणि तुम्हाला जर ती पाकामध्ये जास्त मुरून द्यायची नसेल तर तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा पाकातून बाहेर काढून एखाद्या मोठ्या ताटामध्ये तुम्ही इथे पसरून ठेवू शकता. पण पाक कशाला वाया घालवायचा, म्हणून मला अजून बुंदी रसरशीत वाटत नाहीये म्हणून मी काय केलंय, अजून तिला मुरायला तशीच 2 तासभर सोडून दिलेली झाकण ठेवून. आता 2 तासानंतर तुम्ही इथे बघू शकताय खालचा जो कढईमधला पाक आहे तो पूर्ण कमी झालेला आहे, एकदम कमी दिसतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बुंदी चांगली अशी रसरशीत सुद्धा मला वाटते, मऊ वाटते आणि मोकळी अशी वाटते. तर मी इथे काय केलंय, अजून मला कोरडी बुंदी पाहिजे म्हणून मी इथे मोठी परात घेतलेली, त्यामध्ये आपल्याला ही बुंदी परातीत घालून घ्यायची किंवा तुम्ही एखाद्या साध्या कॉटनच्या कपड्यावरती, स्वच्छ कपड्यावरती सुद्धा तुम्ही ती पसरून अशा हवेवरती ठेवू शकता. एकदम मोकळी सुटसुटीत होते, हाताला अजिबात चिकट सुद्धा लागत नाही. तर मी इथे परातीमध्ये पसरून ठेवलेली आहे आणि रात्रभर बुंदी मी अशीच परातीमध्ये ठेवणार आहे. रात्रभर अशीच ठेवली होती. सकाळच्या वेळी तुम्ही इथे बघू शकताय परातीला अजिबात चिकट लागत नाही किंवा तुम्हाला पाक सुद्धा खाली दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मोकळी सुटसुटीत आणि मोत्यासारखी गोल गरगरीत अशी ती भिजली गेलेली आहे. आणि तुम्हाला इथे बघू शकता एकदम रसरशीत झाली आहे की नाही, मऊ सुद्धा झालेली आहे आणि अगदी तोंडामध्ये टाकली की चावायला सुद्धा लागत नाही, लगेच ती मऊ होते. तर अशा पद्धतीने आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी, प्रसादात वाटण्यासाठी, खिरापत वाटण्यासाठी आपण इथे घरच्या घरीच बुंदी इथे बनवून घेतलेली रेसिपी